नमस्कार. आज वसईमध्ये IC3ET 2026 ह्या नावाने वसईतील विद्यावर्धिनी इंजिनिअरिंग कॉलेज ह्या ठिकाणी एक मीट आयोजित केलेली आहे आणि आज आणि उद्या ह्या 2 दिवशी ह्यावरती सर्व लिहिलेले निबंध ह्याच्यावरती चर्चा देखील होणार आहे. ह्या मीटचे उद्घाटन करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे आताच येऊन गेलेले आहेत. आता आपल्यासोबत ह्या कॉलेजचे प्रिन्सिपल आपल्याला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. सर नमस्कार. हा नमस्कार सर, आज जे तुमचं हे IC3ET 2026 हे जे आयोजन केलेले आहे याविषयी तुम्ही सविस्तर काय सांगाल? हे इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं आयोजन आपण आज केलेलं आहे. ॲक्च्युली कॉन्फरन्स 2 दिवसाचे 9 आणि 10 तारखेला 2 दिवस आहे. आज सकाळी या कॉन्फरन्सचा इनॉग्रेशनचा सेरेमनी सोहळा संपन्न झाला. यामध्ये चीफ गेस्ट म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री गणेशजी नाईक सर आले होते आणि कीनोट स्पीकर डॉक्टर कार्लोस मचाडो, एक चांगलं मोठं शिक्षक तज्ज्ञ आहे युरोपियन युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांना आपण कीनोटसाठी बोललेलं आहे. त्यांचं कीनोट सेशन हॉलमध्ये सुरू आहे. ॲक्च्युली हा कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश असा आहे की जगभरामध्ये जेवढ्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहे त्याच्यामध्ये काय नवीन शोध सुरू आहे, ते अमेरिकेमध्ये काय सुरू आहे मला कसं कळणार, आणि जे सायंटिस्ट आहे, अकॅडमिशियन आहे, जे शिक्षक आहे, फॅकल्टी आहे, इंडस्ट्रीमध्ये काय सुरू आहे, हे सर्व लोक आज आपल्याला या माध्यमातून ज्यांनी पेपर प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो, ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे, आणि 8 देशाचं पार्टिसिपेशन आहे. त्याच्यामध्ये USA आहे, इंडोनेशिया आहे, ओमान आहे, पेरू आहे, कंबोडिया आहे, न्यूझीलंड आहे. या सर्व देशामध्ये काय टेक्नॉलॉजीचे शोध सुरू आहे ते आपल्याला ते दाखवतील. आणि प्रत्येक पार्टिसिपंटला आपण 10 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. ते 10 मिनिटामध्ये 10 स्लाईडमध्ये ते आपल्याला त्यांचे काय जे मेजर फाइंडिंग्स ज्याला आपण म्हणतो ते फाइंडिंग ते सादर करणार. आजच्या वेळेला भरपूर विद्यार्थी हे काळाच्या योगाप्रमाणे अलग अलग म्हणजे ज्या प्रकारे आता कॉम्प्युटरमध्ये लागतात, काही मधल्या काळामध्ये वेगळ्या तंत्रज्ञानाकडे लागलेले, परंतु त्यानंतर त्यांना जॉब मिळण्यासाठी देखील अडचण येते. त्यासाठी तुम्ही त्यांना काही सेशन आयोजित करता का? ॲक्च्युली असं आहे की आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्सचा कार्यक्रम आयोजित करतो. करिअर गायडन्स हा कार्यक्रम कॉलेजच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आम्ही करत नाही. आमचा मुख्य उद्देश हा आहे की जे मुलगा 12वीमध्ये आहे त्यांना आपल्या भविष्य इंजिनिअरिंगमध्ये घडवण्यासाठी इंजिनिअरिंगचे कोणते कोणते ब्रांचेस आहे आणि नवीन काय ब्रांचेस आहे, आणि तुमच्यामध्ये जे स्किल आहे ज्याला आपण सुप्त गुण म्हणतो, हिडन टॅलेंट, त्याला तुम्ही ओळखून तुम्हाला जी ब्रांच आवडते त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या. दुसरा प्रश्न तुमचा असा आहे की त्यांना रोजगार मिळत नाही. जर तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री फक्त डिग्री म्हणून जर घेत असाल तर तुम्हाला भारताचे कोणतंही कॉलेज तो रोजगार देणार नाही. जोपर्यंत तुम्हाला त्या विषयाचा संपूर्ण ज्याला आपण कौशल्य म्हणतो, जोपर्यंत कौशल्याचा विकास होणार नाही तोपर्यंत तुम्हाला जॉब मिळणार नाही. हा आमचा उद्देश मुलांना सांगायचा असतो. आता जे नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्यांनी पण हे सांगितलं आहे की जे तुमचा जो इंटरेस्ट आहे त्याला आपण शॉर्टमध्ये पॅशन कॅन बी कन्वर्टेड इन टू प्रोफेशन. मुलाला इंटरेस्ट आहे मेकॅनिकलमध्ये, ऑटोमोबाईलमध्ये, आणि तुम्ही पॅरेंट सांगतात तू कम्प्युटर इंजिनिअरिंग कर. जर इंटरेस्ट नसताना जर डिग्री घेतली तर तो बेरोजगार राहणार याचे चान्सेस जास्त राहते. त्यासाठी तुम्ही एक ट्रेंड नका फॉलो करू असं मी मुलांना सांगतो. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कशातच काहीच इंटरेस्ट नाही आहे आम्ही पण सांगतो तुम्ही कशामध्ये इंटरेस्ट डेव्हलप करा, जेणेकरून तुम्हाला जॉब मिळेल. आणि आपल्या भारतामध्ये 90% मुलांना, 12वीच्या मुलांना हे माहीत नसतं की त्यांच्यामध्ये काय गुण आहे, म्हणून ते ट्रेंड फॉलो करतात. तर त्यासाठी आम्ही असा एक मार्गदर्शनपर शिबिर घेतो. असे आमचे उपक्रम चालत असतात. आता आपले जे कॉलेज आहे हे नवीन एज्युकेशन पॉलिसी नियमानुसार चालते की ऑटोनॉमस असल्यामुळे तुम्हाला स्वतंत्र म्हणजे कोणता विषय निवडायचा हा स्वतंत्र असल्यामुळे तुम्ही इतर कॉलेजपेक्षा वेगळा काही विषय तुम्ही घेतलेला आहे का? आता नवीन वर्षापासून 2026 पासून जुलैमध्ये जे नवीन सेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आमचं कॉलेज एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणून येणार आहे. ऑटोनॉमसचा सर्वात महत्त्वाचा हा फायदा विद्यार्थ्यांसाठी हा आहे आणि आमच्या कॉलेजला पण, की आम्ही आमच्या हिशोबाने त्यांना सब्जेक्ट शिकू शकतो. आमच्या प्रकारेच आम्ही सब्जेक्टची विषयाची निवड करू शकतो. आमच्या विषयाने म्हणजे काय, हे जे कॉन्फरन्सचं जे आयोजन आहे की आज इंडस्ट्रीमध्ये काय सुरू आहे, तर इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही स्टुडंटला सब्जेक्ट ऑफर करतो आणि त्यांना ते शिकवतो, जेणेकरून आज जे इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे त्याचं त्यांना नॉलेज आणि स्किल दोन्ही मिळणार.
तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने हे सांगितलेलं आहे की मल्टी डिसिप्लिनरीवर जास्त फोकस करा. ज्याला आपण ही जी कॉन्फरन्स ही मल्टी ट्रॅक कॉन्फरन्स आहे. याच्यामध्ये जे शोध निबंध जे आलेले आहेत त्याच्यामध्ये सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर आहे. या सर्व शोध निबंधाचं मल्टी ट्रॅक कॉन्फरन्स आपण याला म्हणू शकतो. आणि तसंच NEP मध्ये पण मल्टी ट्रॅक पे जास्त फोकस केलेला आहे. आणि मेकॅनिकलचा जर विद्यार्थी त्याला इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल करायचं असेल पण तो 40-30% सब्जेक्ट तो कम्प्युटरचे पण शिकू शकतो. त्याला आपण क्रेडिट बेस्ड सिस्टम म्हणतो. एवढे 160 क्रेडिट त्याला घ्यायचे आहे. त्याच्यातले 50% रिलेटेड टू युअर ब्रांच, बाकीचे 50% म्हणजे जर कोणाला सिंगर पण बनायचं असेल तर त्याचे पण 4-5 क्रेडिट आपण त्याला देऊ शकतो म्युझिक क्लासचे. तर एवढी फ्लेक्झिबिलिटी आपल्याला ऑटोनॉमीमध्ये आणि NEP मध्ये दिलेली आहे. आता आपलं कॉलेज जर ऑटोनॉमस होत असेल तर काही ठिकाणी एखाद्या वर्गामध्ये, एखाद्या क्लासमध्ये, एखाद्या सब्जेक्टमध्ये जास्त लोकांचा ओघ असतो आणि काही ठिकाणी आपल्या जागा ह्या कमी असतात. तर तुम्ही जागा देखील वाढवण्यासाठी म्हणजे मेकॅनिकलमध्ये आता लोकांना पाहिजे नसते, त्यांना पाहिजे असते कॉम्प्युटरमध्ये, परंतु कॉम्प्युटरमध्ये तुमच्याकडे जागा भरलेल्या असतात. हो. अशा वेळेला तुम्ही काही जागा वाढवण्याचा देखील प्रयत्न करणार आहात. AICTE मेन जे बॉडी आहे ते याला मान्यता प्राप्त करते आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठ आणि डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन. आमच्याकडे जेवढा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेवढ्याच आम्ही जागा वाढवतो. यावर्षी आता जर आम्ही विचार केला तर 720चा आमचा इंजिनिअरिंगचा इंटेक आहे. पण जेवढा इन्फ्रास्ट्रक्चर आहे फॅकल्टीच्या एक्सपर्टाईजनुसारच आम्ही जागा वाढवतो. म्हणजे जागा जबरदस्ती वाढवण्यात आमचा विश्वास नाही आहे. आता शेवटी तुम्ही वसईतील जे होतकरू विद्यार्थी आहेत आणि त्यांना आपलं कौशल्य आणि कला दाखवून त्यांना देखील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं आहे, त्यांना एक शेवटचा संदेश काय द्याल? जेवढे मुलं 12वीमध्ये आहे त्यांना मी एवढं सांगू इच्छितो, तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याला ओळखा. जर नसेल काय टॅलेंट आहे त्यासाठी आम्ही एक शिबिर घेतो, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा आणि कौशल्यावर जास्त भर द्या. डिग्री मी नेहमी म्हणतो की कोणताही इंजिनिअरिंगची युनिव्हर्सिटी असो, काय प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेज कोणतेही असो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं असो, कोणाचंही कॉलेज असो, कोणतेही कॉलेज तुम्हाला रोजगाराची गॅरंटी देणार नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये ज्याला आपण नॉलेज आणि स्किल म्हणतो तोपर्यंत नाही असणार तर तुम्हाला जॉब मिळणार नाही. आणि ज्या मुलामध्ये नॉलेज आणि स्किल आहे त्याला कोणीही बेरोजगार ठेवू शकत नाही. त्याचं एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो की आमचा एक इंजिनिअरिंगचा फायनल इयरच्या मुलाला 1 करोड रुपयाचा पॅकेजचा जॉब त्याला AI बेस्ड कंपनीने दिलेला आहे. आपल्याच वसईचा भायंदरचा मुलगा राहणारा भायंदरला, शिकतो वसईला, हा त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी. स्किल डेव्हलपमेंटसाठी आम्ही फक्त असं म्हणत नाही की स्किल डेव्हलपमेंट करा, पण प्रश्न येतो की तो कसा करणार, कुठे करणार. त्यासाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे बरेचसे कोर्सेस आहे. AICTEची आयडिया लॅब आहे, इंडस्ट्री पार्टनरशिप आहे आमच्याकडे. त्यांचे एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर आम्ही नवीन सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये फक्त इंजिनिअरिंग नाही, जर कोणी 12वी जर पास असेल किंवा फेल पण असेल तर त्याला आम्ही स्किल डेव्हलपमेंट करू आणि त्याला त्याच्या ज्या क्वालिफिकेशनच्या भरोश्यावर त्याला इंडस्ट्रीमध्ये जॉब लागणार. तर जोपर्यंत आपण स्किल डेव्हलपमेंटवर फोकस करू तर आपल्याला आणि विद्यार्थ्यांचा भविष्य उज्ज्वल होईल. तर सरांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे. आजच्या ह्या कॉन्फरन्समधून आपल्याला एक नवीन असं माहीत पडलेलं आहे की विद्यार्थ्याला जे काही करायचं आहे त्याच्याकडे सुप्त गुण जो लपलेला आहे तो काढण्यासाठी आम्ही 12वी नंतर काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्या मार्गदर्शनातून आम्ही ओळखत असतो की विद्यार्थ्यांचा कल हा कोणत्या बाजूला जायला पाहिजे आणि योग्य कल असेल आणि आपल्याकडे कौशल्य आणि कला असेल त्याच मार्गात गेल्यामुळे आपलं अजून भविष्य उज्ज्वल होऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी, पालकांनी त्यांच्यावरती प्रेशर न देता विद्यार्थ्यांचा कल हा ओळखायला पाहिजे आणि त्याच निमित्ताने त्यांना त्या फॅकल्टीमध्ये टाकायला पाहिजे, तरच तो विद्यार्थी भविष्य घडवू शकतो. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.